प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण मत्तकृषी वर्तमानाचा 11वा अध्यायाचे 29वे वचन आपण वाचणार आहोत. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवनात विसावा मिळेल. जिवंत परमेश्वराचं वचन सांगतं की जो परमेश्वर लीनतेचा स्वभाव त्याच्यामध्ये आहे, जो सौम्यतेचा स्वभाव परमेश्वरामध्ये आहे, तो स्वभाव तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी परमेश्वर सांगत आहे, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराची खरी शांतीचा प्राप्त होणार आहे. परमेश्वराच्या जीवनाचा खरा अनुभव आपल्या जीवनामध्ये येणार आहे. त्याकरिता परमेश्वर आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचा जो लीनतेचा स्वभाव आहे, जो सौम्यतेचा स्वभाव आहे, तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला परमेश्वराचे विसावा प्राप्त होणार आहे. परमेश्वराचा खरा विसावा, परमेश्वराची खरी शांती तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आज आपण ते जीव घेण्याकरिता परमेश्वराचा स्वभाव आपल्या अंतकरणामध्ये घेऊया, जेणेकरून आपलं जीवन हे अधिक पटीने आशीर्वाद होणार आहे आणि परमेश्वर तो आपल्याला महान असा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर, मी प्रार्थना करतो, तुझा जो स्वभाव लीनतेचा आहे प्रभू, जो सौम्यतेचा स्वभाव तुझा आहे प्रभू, तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी मदत कर, जेणेकरून आम्हाला तुझ्या खऱ्या शांतीचा अनुभव होणार आहे, खऱ्या विसावाचा अनुभव आम्हाला येणार आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.